मॅच मध्ये त्यांनी कोळेगाव संघाला पराभूत केलं, दुसऱ्या मॅच मध्ये गौरीपाडा टीमला पराभूत केलं आणि झिरोनोबेलच्या मैदानात सुद्धा बळू गौरीपाडा संघ दुसरा हॅलो तर पहिले षटक घेऊन येते गोलंदाज सोमनाथ. गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. पहिला चेंडू विशालसाठी इथे मात्र थोडासा उशीर केला एसटी रक्षकाने आणि पहिला चेंडू इथे मात्र डॉट फेकला रमेश म्हात्रे उर्फ मेक्या पंचांच्या भूमिकेत आहेत मॅन फ्रॉम सागाव आणि सोमनाथने पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय विशालला. 48 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सोमनाथ भोईर. राईट मोर द विकेट विशालसाठी आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. विशाल पाटीलच्या स्वरूपात पहिला मोठा झटका. चेंज द गेम वडवली ब संघाला. आई माझी वाघाव वाघाव पैसून आले. आई माझी वाघाव वाघाव पैसून आले. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडू विशालच्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. तिसरा क्रमांक देत आहेत तो फलंदाज कमलेश पाटील. सोमनाथ भोईर खूप चांगली गोलंदाजी करतोय. खुल्या गटात आपण विक्टरी स्पोर्ट डोंबिवली या टीम मधनं सुद्धा सोमनाथ भोईरला बघत असतो. कालच्या दिवसात वडोली संघाने गौरीपाडा संघाला पराभूत केलं दुसऱ्या मॅच मध्ये आणि आज आपण पाहिलं बाळू जुनीडोंबीच्या मैदानात सुद्धा दुसऱ्या राऊंड मध्येच गौरीपाडा संघ पराभूत झाला दिवा संघाविरुद्ध. म्हणजे एक मॅच कुठेतरी जिंकली जाते गौरीपाडा टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या मॅच मध्ये खेळ त्यांचा चांगला होत नाहीये आणि काही चुका होतात. त्या चुका तिथे मात्र सुधाराव्या लागतील. नवीन फलंदाज कमलेश येत आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. चार षटकामध्ये 48 धावांचं लक्ष मात्र पहिले 2 चेंडूमध्ये एकही धाव अजूनही आली नाहीये. 22 चेंडूमध्ये 48 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज पुन्हा एकदा सोमनाथ भोईर. या टीमचा मुख्य गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो सोमनाथ भोईर गोलंदाजी मार्कवर. तर मात्र अजून एक चेंडू डॉट फेकला जातोय. काय गोलंदाजी केली जाते सोमनाथ भोईरच्या माध्यमातून. कारण फायटिंग स्कोर बाळूपाडी इथे त्यांनी उभा केलाय. 48 धावा. जरी चेंज गेम वडवली बस संघ भरपूर फॉर्म मध्ये असेल म्हणजे त्या संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सोमनाथ भोईरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय. सचिन भोईर आपण बघतोय संघनायक आहेत या टीमचे. सर्व खेळाडू एकत्र घेऊन ते सातत्याने चालत आलेत. इथे मात्र फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल खाली. प्रेम तिथे सज्ज होते. चूक होणार नाहीये आणि फलंदाज बाद. दुसरा झटका. चेंज द गेम वडवली ब संघाला. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जाते सोमनाथ भोईरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती डॉट, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. 2 झटके सोमनाथने दिलेत. आता मात्र एक विशाल कमलेशचे 2 महत्वाचे विकेट त्यांनी घेतलेत. एक उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता स्वर्गीय रतन स्मृती चषक मध्ये तो कमलेश पाटील बाद झाला. त्यानंतर मावदर सिरीजचा मानकरी ठरलेला विशाल पाटील म्हणजे 2 मोठे झटके सोमनाथने दिलेत. थोडं स्पीडअप करा. आपल्याला सेमीफायनलची मॅच सुद्धा आज खेळवायची. थोडं फास्ट खेळा. कालच्या दिवसातील राहिलेली मॅच आपण इथे खेळतोय. एसटी भूमिकेत आपण कुमार पाटीलला पाहतोय जो कालच्या दिवसात या स्पर्धेत तो खेळू शकला नाही. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सोमनाथ एक्झिटली चेंडू कुठे लँड झाले हेच पंच रमेश मात्र यांनी पाहिलं. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. ऑप्शनच्या खूप बाहेर आले होते बघा कल्पेश. हेच पंच रमेश मात्र यांनी पाहिलं आणि अवांतर धावेत खातं उघडलं जातं. ते चेंज द गेम वडवली बस संघाचं 48 धावांचं लक्ष असताना 5 चेंडूमध्ये अवघी 1 धावा धापलकावती लागले. कालच्या दिवसात त्यांनी 4 षटकामध्ये 46 धावा सहज चेस केल्या होत्या 3च षटकामध्ये.
गौरीपाडा संघाविरुद्ध. आता त्याच वडवली बळ संघाला 48 धावा थोड्याशा अवघड जात आहेत आता, मात्र त्याचं कारण सोमनाथची गोलंदाजी. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, प्रेम येत आहेत, चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत मिळणाऱ्या या 2 धावा आणि षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि सोमनाथने धावा फक्त खर्च केल्या 3 आणि 2 गडी सुद्धा त्याने बाद केलेत आणि चेंडू शिल्लक आहेत 18 आणि अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 45. 18 चेंडू